यानंतर पुढचा सन्मान आहे स्वर्गीय विमल व रामदास गमाजी कापसे स्मृती साहित्य पुरस्कार ललितसाठी आहे। मी या पुरस्काराचे प्रायोजक प्रशांत रामदास कापसे गुणवंत कामगार पुरस्काराचे मानकरी आणि प्रत्येक कामामध्ये तन मन धनाने सहभाग घेणारे प्रशांत रामदास कापसे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि हा सन्मान देण्याची विनंती मी माननीय प्राचार्य डॉक्टर यशवंतराव पाटील सरांना करतो की त्यांनी हा पुरस्कार द्यावा। याचे मानकरी आहे आपल्या सर्वांचे लाडके मित्र कविवर्य अशोकजी कोतवाल यांचा दाल कंडोरी या ललितसाठी हा पुरस्कार दिला जातोय। जोरदार टाळ्या आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करूया आणि मी प्राचार्य डॉक्टर यशवंतराव पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अशोकजी कोतवाल यांना रोख रक्कम रुपये 3100 सन्मान चिन्ह आणि मानपत्र या स्वरूपामध्ये गौरवावं। जोरदार टाळ्या आपण सन्मानित करूया अशोकजी कोतवाल यांना। या सोहळ्याच्या निमित्ताने आतापर्यंत जे पुरस्कार दिले गेले त्यामधून प्राथमिक स्वरूपामध्ये मी स्वर्गीय विमल व रामदास गमाजी कापसे स्मृती साहित्य पुरस्काराचे मानकरी दाल गंडोरी या ललित लेख संग्रहाचे करते सुप्रसिद्ध साहित्यिक अशोकजी कोतवाल यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मोजक्या शब्दामध्ये सत्काराला उत्तर द्यावं। जोरदार टाळ्यांना आपण स्वागत करूया अशोकजी कोतवाल यांचं। व्यासपीठावर उपस्थित मराठीतले ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय चंद्रकांतजी महामेने सर, कादंबरीकार सदानंदजी देशमुख, कवी आणि गीतकार माझे मित्र बाबासाहेब सौदागर, काजवा शिवा प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा आणि सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक आदरणीय विजयकुमारजी मिटे सर, प्राचार्य यशवंतराव पाटील सर, माझ्यासमोर बसलेले सगळे मान्यवर, पुरस्कारार्थी आणि बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे खूप आनंद होतोय। आनंद याचा होतोय की मला हा पुरस्कार मिळालेला आहे। गेल्या 4-5 वर्षापासून मी कादवा शिवा प्रतिष्ठान आणि त्यांचे उपक्रम वेगवेगळ्या प्रकारचे ते सोशल मीडियावरून आणि एकंदरच वर्तमानपत्रांमधून सातत्यानं वाचत होतो आणि मला हेवा वाटत होता की आपल्याला हा सन्मान किंवा हा पुरस्कार एकदा तरी मिळावा आयुष्यात। आणि मी माझे साहित्यकृती मंडळाकडे पाठवली आणि आज माझा गौरव होतोय। हे अतिशय आनंदाची बाब आहे। आम्हाला आमच्या सगळ्या साहित्यिक मित्रांना, कलावंतांना काजवा शिवा प्रतिष्ठानने या अतिशय नयनरम्य अशा प्रकारच्या सोहळ्यामध्ये आमच्या साहित्यकृतींचा गौरव केला, आमचा सन्मान केला, त्याबद्दल मी सर्व पुरस्कारार्थींच्या वतीने खूप खूप आभार मानतो। मित्रांनो, पुरस्कार कवी, लेखक, विचारवंत यांना मोठं करतात किंवा नाही करतात हा जरा वादाचा मुद्दा होऊ शकतो, पण माझं म्हणणं असं आहे की पुरस्कारांच्या निमित्तानं कवीला, लेखकाला, विचारवंताला, साहित्यिकाला स्वतःला पारखून घेता येतं। दुसरी महत्वाची गोष्ट मला असं सांगता येते या ठिकाणी की आपण आत्मपरीक्षण करू लागतो की एखादा चांगला पुरस्कार ज्या वेळेला आपल्याला मिळतो त्यावेळेला जी कमिटी असते किंवा जे पुरस्कार निवड समिती असते त्या निकषांना आपली साहित्यकृती पात्र ठरते, म्हणजे साहित्य प्रवाहामध्ये आपण कुठेतरी आहोत असं आपल्याला त्या ठिकाणी जाणवत असतं। आणि मग ह्या पुरस्कारांमधून मला तरी असं वाटतं की आपल्याला ऊर्जा मिळत असते आणि ही जी ऊर्जा असते ही ऊर्जा कसदार लेखनासाठी पुन्हा आपल्याला सातत्यानं कामा येत असते। आणि म्हणून या पुरस्कारांच्या निमित्तानं पुन्हा आणखी चांगलं लिहिण्याची जबाबदारी सुद्धा आपल्यावरती येऊन पडत असते। मित्रांनो,
प्रत्येक काळात लेखक, कवी, विचारवंत, कलावंत यांना सातत्यानं प्रश्न पडत असतात. ही व्यवस्था समजून घेत असताना प्रश्न पडत असतात आणि त्यांना त्याची उत्तरं हवी असतात. आणि मग धर्मसत्ता असेल किंवा राजसत्ता असेल यांना ते सातत्यानं प्रश्न विचारत असतात. मग धर्मसत्ता किंवा राजसत्ता यांना मात्र हे प्रश्न विचारलेला आवडत नाही. धर्मसत्तेला आणि अशा प्रकारच्या राजसत्तेला या कलावंतांची किंवा साहित्यिकांची सातत्यानं भीती वाटत असते. याला कारण असं असतं की हे जे कवी, लेखक, विचारवंत असतात हे लोकांच्या मनामध्ये विचारांची पिल्ल सोडत असतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की समाजामध्ये परिवर्तन होतं आणि समाजामध्ये परिवर्तन होत असल्या कारणामुळे हे जे सत्ताधीश असतात यांना सतत या साहित्यिकांची, कलावंतांची भीती वाटत असते. एकसारखा त्यांना धाक वाटत असतो आणि त्यांना ते फार धोकेदायक ठरत असतं. मित्रांनो, कुठल्याही व्यवस्थेच्या तळाशी आपण जर बघितलं तर शोषणाची जी व्यवस्था असते ती सातत्यानं सक्रिय असते. आणि ही जी व्यवस्था असते ही छुप्या रूपात असते. ती आहे हे दर्शवण्यासाठी कवी, लेखक किंवा विचारवंत मित्रांनो हे लिहित असतात. तुम्हाला सांगतो मित्रांनो की ज्या वेळेला काही साहित्यकृती लिहिली जाते, कविता लिहिली जाते, त्यावेळेला आत इतकं काही पेटलेलं असतं की ते कागदावरती पूर्णपणे उतरतच नाही. आणि म्हणून अमृता प्रीतम सारखी लेखिका असं ज्या वेळेला म्हणते की दिल की बात अगर कागज पर लिख दूं तो कागज में आग लग जाए. अशा प्रकारची अवस्था त्यावेळेला असते. जे सांगायचं असतं, जे लिहायचं असतं ते नेमकं कागदावर उतरतच नाही. ती फक्त आतली जी घुसमट असते त्या घुसमटीची फक्त एक पडछाया त्या कागदावरती उमटलेली असते किंवा एक प्रकारची पडझडच त्या कागदावरती आलेली असते. कवी किंवा कलावंत असेल की ज्या वेळेला तो साहित्यकृती निर्माण करतो, ती साहित्यकृती काय असते तर ती एका मोठ्या समूहाची पीडा असते. गालिब असेल, तुकाराम असेल, इतके वर्ष झाले जाऊन त्यांना आपल्या का लक्षात आहे तर त्यांनी एका मोठ्या समूहाची पीडा मांडली. आणि ही जी पीडा असते, ही पीडा काय असते तर ही कवी, लेखक, विचारवंतांकडे रूप मागत असते. हरिवंशराय बच्चन नावाचे एक मोठे कवी होते आणि त्यांनी मधुशाला ज्या वेळेला लिहिली त्यावेळेला त्यांना विचारले गेले की तुम्ही इतकं सुंदर काव्य कसं काय लिहू शकता. त्यावेळेला त्यांनी सुंदर उत्तर दिलं होतं. मी जे बोललो आता ते त्यांच्याकडून घेऊन बोललो. ते असं म्हणाले होते की मैंने पीडा को रूप दिया, लोगों ने कहा मैंने कविता की. खरंय ते. म्हणजे जी दुःख असतं समाजामध्ये, जी पीडा असते त्याला रूप देण्याचं काम कवी, लेखक, विचारवंत करत असतात. आणि माणसाच्या दुःखाच्या मुळाशी जाऊन त्यावर सतत घाव घालीत राहणं किंवा जे जे अनिष्ट आहे, समाजाला विघातक आहे, त्याच्या विरुद्ध दंड थोपटून उभं राहणं हे कवी, लेखक किंवा विचारवंतांचं काम असतं. आणि आम्ही सगळे कवी, लेखक, विचारवंत, साहित्यिक हे करत असतो. आणि ह्या सगळ्या आम्ही जे काही करत असतो, जे काही लिहित असतो त्याचा सन्मान आज या कादवा प्रतिष्ठानच्या व्यासपीठावर झाला. याचा खूप आनंद आम्हाला होतो आहे. मी कादवा प्रतिष्ठानचे खूप खूप आभार मानतो आणि जास्त वेळ न घेता इथंच थांबतो. धन्यवाद.